महाराष्ट्राला आता सावित्रीबाई फुलेंची गरज राहिली नाही का? हा प्रश्न यासाठी उपस्थित होत आहे कारण अभिनेते व खासदार अमोल कोल्हे व मधुरा राणी प्रभुलकर यांची मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले ही मालिका येत्या 14 जूनला बंद होणार आहे. आपल्या देशात 10-10 वर्ष चालणाऱ्या मालिका आपण पाहिल्या आहेत, ज्यामध्ये मुख्य पात्राचा मृत्यू झाला तरी त्याला पुनर्जन्म दिला जातो, त्याला पुन्हा जिवंत केलं जातं. परंतु स्त्री शिक्षणासाठी ज्या सावित्रीबाई फुलेंनी संघर्ष केला, त्या संघर्षमय इतिहासाची ज्योतच मावळण्याच्या वळणावर आहे का? जानेवारी महिन्यात सुरू झालेली ही मालिका केवळ 5 महिन्यांतच का बंद पडली? तसेच यामागे कुठे काही राजकारण आहे का? सविस्तर जाणून घेऊयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत जाधव आणि तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. हा जमाना एंटरटेनमेंटचा आहे. भारताची सर्वात श्रीमंत इंडस्ट्रींपैकी एक म्हणजे मनोरंजन इंडस्ट्री. या संपूर्ण इंडस्ट्रीची पैशाची उलाढाल ही करोडो रुपयांची आहे. या इंडस्ट्रीमध्ये हा पैसा येतो TRP मधून. ज्याची TRP जास्त त्याला जास्त जाहिराती मिळतात, जास्त स्पॉन्सर मिळतात. यातूनच त्यांचा सगळा पैसा कमावला जातो. अशातच या TRPच्या रेसमध्ये जो मागे पडतो त्याला थेट सर्व्हायव्हल मोडवर यावं लागतं. थोडक्यात सांगायचं झालं तर हा सगळा खेळ आहे TRPचा. याच TRPच्या रेसमध्ये सावित्रीबाई फुलेंच्या जीवनावर आधारित मालिका मागे पडली आहे का, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. परंतु हा प्रश्न अधिक गंभीर तेव्हा होतो जेव्हा इतर मालिका लाखो आणि करोडो रुपयांचा व्यवसाय करतात व वैचारिक मालिका बंद पडतात. आता जास्त TRP वाल्या या मालिकांमध्ये काय असतं तर ते असतं एंटरटेनमेंट. प्रेक्षकांना मनोरंजन करणारे चित्रपट व मालिका जास्त आवडतात, मग ते भलेही वास्तवावर आधारित असो की नसो. उदाहरणार्थ नागिन सारख्या मालिका लोक आवडीने बघतात. त्यात नागिनाच्या जीवनातील संकटे, तिच्याकडे असलेले चमत्कार लोकांना खूप मजेदार वाटतात. परंतु या मालिकांमध्ये कुठलाही प्रबोधन नसतो, कुठलाही बोध नसतं. तरीही या सिरियल्स वर्षानुवर्षे चालतात व लाखोंची कमाई करतात. यातूनच हेच दिसतं की प्रेक्षक नेहमी प्रबोधनाच्या वर मनोरंजनाला प्राधान्य देतात. पण यातून एक मोठं संकट उभं राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे संकट म्हणजे हळूहळू प्रबोधन करणारे चित्रपट मालिका सुरू होणं बंद होणं. कारण कोण मूर्ख पुन्हा अशा वैचारिक समाजाला दिशा दाखवणाऱ्या मालिका व चित्रपट बनवण्याचं धाडस करल व आपला तोटा करून घेईल. दरम्यान ही मालिका बंद पडू नये म्हणून आमदार रोहित पवार यांनी 50 लाख रुपयांची देणगी या मालिकासाठी देणार असल्याचं जाहीर केलं आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील ही मालिका सुरू राहावी यासाठी 10 लाख रुपयांची देणगी देण्याचे जाहीर केले आहे. याबरोबरच जितेंद्र आव्हाड यांनी नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे व प्राजक्ता माळी या मालिकाच्या बाजूने भूमिका न घेतल्याने त्यांना खडे बोल सुनावले आहेत. नाना पाटेकर हे स्वतःला महाराष्ट्राचे सर्वात मोठे फिलॉसॉफर असल्यासारखे दाखवतात. मग त्यांनी तसेच मकरंद अनासपुरे यांनी या मालिकेसाठी पुढे यावं असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. दरम्यान येत्या 14 जूनला ही मालिका बंद होऊ देणार नाही असं खासदार व अभिनेते अमोल कोल्हे यांनी विश्वास दिला आहे. 14 जूनला मालिका बंद होईल आणि त्याच आठवड्यात मी मालिका पुन्हा सुरू करणार, हे तुम्हाला ठामपणे सांगतो. मला आता माध्यम माहित नाही, पैसा कसा उभा राहील तेही माहित नाही, मला काहीच माहित नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे की जर हा देश वाचवायचा असेल तर या देशाला वैचारिक भूमिका देण्याचं काम महाराष्ट्राने केलंय आणि जर महाराष्ट्र पुढे न्यायचा असेल तर त्याची वैचारिक बैठक पुन्हा एकदा मजबूत करावी लागेल. त्यामध्ये खारीचा वाटा का होईना जर या माध्यमातून उचलला जात असेल तर नक्कीच माझी तयारी आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले आहेत. तरी नेमका कोणत्या माध्यमातून ही मालिका सुरू होईल यावर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. ही मालिका जर बंद पडली तर महाराष्ट्राला प्रगल्भ व पुरोगामी म्हणून घेणाऱ्या आपल्या राज्यासाठी ही मोठी चपराक ठरेल. तर या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.